BHMS ट्रे वॅकन्सी राऊंड 7चा लिस्ट लागलेली आहे. आपल्यासमोर स्क्रीनवर आहे. कालच आपण BMSचा कट ऑफ दिलेला आहे. तरी काही विद्यार्थ्यांनी BHMSचा कट ऑफ द्या या राऊंड 7चा म्हणून डिमांड केलेली होती. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. काल आपण BMSचा कट ऑफ दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता किंवा एंड स्क्रीनवर पण त्याला मी देऊन टाकेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BHMSचा ट्रे वॅकन्सी राऊंड 7ला कट ऑफ किती आलेला आहे याबद्दल तुम्हाला यादीमध्ये प्रत्यक्ष सर्च करून दाखवणार आहे. ऑल इंडिया रँक आणि मार्क्स किती आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे, किती कट ऑफ आलेला आहे राऊंड 7चा BHMSचा. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. 2025ची काउन्सिलिंग आपण याच चॅनलवर मोफत करणार आहोत तुमची, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्यासमोर ही यादी आहे. याची लास्ट जॉईनिंग डेट 28/12/2024 आहे आणि याचा कट ऑफ किती आलेला आहे. बरेच विद्यार्थी इच्छुक आहेत की BHMSचा कट ऑफ किती आला आहे, तर तो आपण कॅटेगरी वाईज आता बघणार आहोत. सर्वप्रथम बघा, SC कॅटेगरीचा बघूया आपण. SC कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक किती राहिलेला आहे बघा. 8,35,520 एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. आणि यादीमध्ये तुम्ही इथे बघा, SC कॅटेगरीचं हे कॉलेज मिळालेलं आहे गडहिंग्लजचं. BHMS EB गडकरी होमिओपॅथिक गडहिंग्लज हे कॉलेज SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे आणि या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 233. त्यानंतर पुढची कॅटेगरीचं बघूया आपण. पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरीचा 10,57,857 एवढा ऑल इंडिया रँक आहे. बघा या ठिकाणी ST कॅटेगरी अहमदनगरचं होमिओपॅथिक कॉलेज मिळालेलं आहे, अटल बिहारी वाजपेयी. आणि या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 181, म्हणजे ST कॅटेगरीचा 181वर विद्यार्थी लागलेला आहे. त्यानंतर VG कॅटेगरीला BHMS निरंक आहे. तसेच NT-B कॅटेगरीचा सुद्धा निरंक आलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी म्हणजे EWS. तर EWS कॅटेगरीमध्ये 2 आरक्षण आहेत. एक तर मायनॉरिटी कॉलेज आहेत आणि एक नवीन मायनॉरिटी कॉलेज आलेलं होतं, ते विद्यार्थ्यांना कमी मार्क्सवर मिळालेलं आहे. आणि अगोदरच्या सीट ज्या होत्या त्या ओपनच्या ते सुद्धा आहे. दोन्ही तुम्हाला सांगतो. EWSचा पहिला जो रँक आहे ओपनचा, म्हणजे मराठी मीडियमचं, म्हणजे आपलं मायनॉरिटी कॉलेज सोडून 5,21,791 एवढा रँक राहिलेला आहे. आणि ते कॉलेज मिळालेलं आहे बघा, शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज. EWSला हे आयुर्वेदिक BMSचं कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर EWSचा कट ऑफ BHMSचा बघायचा आहे आपल्याला. 9,16,998 9,16,000 बघूया आपण. 91, 69, 98. सॉरी, या ठिकाणी आपला ऑल इंडिया रँक चुकलेला आहे बघा. 9,16,958 आहे. 9,16,958. हां, या ठिकाणी हे बघा, मायनॉरिटीचं कॉलेज मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 212 EWS. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBCचा बघा. ऑल इंडिया रँक बघूया आपण OBCचा. 9,11,986
हे तो OBC. भोकरदन या ठिकाणचं आयुर्वेदिक कॉलेज मिळालेलं आहे OBCला मायनॉरिटीमधून बघा. त्यानंतर मार्क्स आहेत 213. त्यानंतर SCBC कॅटेगरीचं बघा 7,79,397. SCBC आनंद होमिओपॅथिक औरंगाबाद वैजापूर या ठिकाणचं मिळालेलं आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मार्क्स त्या विद्यार्थ्याचे आहेत 248. त्यानंतर आपण पुढची कॅटेगरी बघणार आहोत NTD. NTDसाठी 8,35,308 एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. या ठिकाणी बघा इथे NTD EB गडकरी गडहिंग्लज या ठिकाणचं कॉलेज मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 232. त्यानंतर आपण पुढची कॅटेगरी बघणार आहोत ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक किती राहिलेला आहे बघू. 7,83,759 बघा. या ठिकाणी ओपन कॅटेगरीचं फिमेलला मिळालेलं आहे. EB गडकरी गडहिंग्लज हे कॉलेज मिळालेलं आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स राहिलेले आहेत 247. 247वर ओपनला ॲडमिशन झालेलं आहे BHMSचं. जवळपास आता हे शेवटचं राऊंड आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BHMSचा स्टे वॅकन्सी राऊंड 7 म्हणजेच कंटिन्यू राऊंड 10वं राऊंड आहे. 10व्या राऊंडला जवळपास म्हणजे फायनल राऊंडला BHMSचा हा कट ऑफ या 2024चा राहिलेला आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.